ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील। जय संतोषी माता। मित्रांनो, वैदिक ज्योतिषामध्ये तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आज तुमच्या राशी काय सांगतात आणि तुमचा दिवस कसा जाईल। सुरुवात करूया आजच्या शुभ विचाराने, जसं की एक मेणबत्ती आगाशिवाय पेटू शकत नाही, तसंच मनुष्यही आध्यात्मिक जीवनाशिवाय अपूर्ण असतो। जे लोक रात्री झोप न घेता प्रयत्न करतात, तेच स्वप्नांच्या ठिणग्यांना हवा देतात। चांगले परिणाम मिळवण्यासाठी फक्त बोलणं पुरेसं नाही, त्यासाठी रात्री झोपेच्या त्यागाने मेहनत घ्यावी लागते। लोकांना वाटतं की मी चांगलं काम करावं, पण त्यांना कधीच हे नको असतं की मी त्यांच्यापेक्षा चांगलं करावं। सिंह रास 14 जून 2025 शनिवार। आज तुम्ही बदलत्या भूमिकेत आहात। तुम्ही एक चांगले वक्ते आहातच, पण आता तुम्ही एक उत्तम श्रोतेही बनले आहात। आता सगळ्यांना कळेल की तुम्ही आत्मकेंद्रित नाही आणि इतरांच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा ठेवता। एक 40 वर्षीय महिला तुमची खूप मदत करेल। जर तुम्ही अविवाहित असाल तर आता या विषयात विचार करण्याचा आणि पाऊल उचलण्याचा योग्य वेळ आहे। वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घेणे विसरू नका। जेव्हा तुम्ही नवीन व्यावसायिक योजना सुरू करता, तेव्हा करार काळजीपूर्वक वाचा। विक्री किंवा व्यापारासाठी हा एक चांगला काळ आहे। नवीन कल्पना आणि शोध जीवनात उभारी आणतील। सर्वांसोबत भेटीगाठी आणि उत्सव जीवनात प्रेमाचा रंग घेऊन येत आहेत। नवीन योजना लवकर तयार करा आणि जीवनाचा आनंद घ्या। तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे अधिक महत्त्वाचं आहे, यापेक्षा की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात। आजचा दिवस तुमच्यासाठी संयम आणि धैर्याने काम घेण्याचा आहे। कोणत्याही लोभात पडून अनपेक्षित रकमेचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या। कोणाशी काहीही वचन देताना विचारपूर्वक निर्णय घ्या। तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा। उगाचच निर्माण होणारा तणाव तुमच्या समस्या वाढवू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमची महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका। तुमचं प्रमोशन थांबू शकतं, त्यामुळे कामामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनत दाखवा। तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत वेळ घालवाल, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। चिरभंग राजयोग तयार होत असल्यामुळे आजचा दिवस या राशीच्या जातकांसाठी लाभदायक राहील। तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे। काही कामं जी खूप दिवसांपासून अडकली होती, ती आज पूर्ण होऊ शकतात। तुम्हाला फक्त लक्षपूर्वक काम करावं लागेल। नोकरीत तुमची स्थिती सुधारेल आणि काही लाभदायक संधीही मिळू शकतात। आर्थिक व्यवहारांमध्ये आज जागरूक राहा। देवाणघेवाण करताना असावध राहू नका। जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते। सल्ला असा आहे की बाहेरच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बेपर्वा राहू नका। नशीब तुमच्या सोबत आहे, त्यामुळे वेळेची किंमत ओळखा। चांगल्या विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ घालविल्यास तुम्ही स्वतःला आंतरिकदृष्ट्या अधिक मजबूत वाटेल। तुमचं सामाजिक वर्तुळ वाढेल। अविवाहित व्यक्तींना चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे। तुमचं मन आणि मेंदू दोन्ही संतुलित राहतील। घरात शांतता आणि समजूतदारपणाचं वातावरण असेल। मोठ्या माणसांशी तुमचं भावनिक नातं अधिक घट्ट होईल आणि त्यांचे आशीर्वादही मिळेल। मुलं काही गोष्टींमुळे तुम्हाला आनंद देतील किंवा तुमचं ऐकतील। पैशांशी संबंधित एखादा जुना प्रश्न सुटू शकतो। व्यवसायात एखादा समजूतदार निर्णय तुम्हाला फायदा देईल। कुटुंबात एखाद्या समारंभाचं किंवा भेटीगाठीचं नियोजन होऊ शकतं। जुने मतभेद संपुष्टात येऊ शकतात आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येऊ शकतो। तुम्ही तुमचं काम खूप चांगल्या प्रकारे हाताळाल। ऑफिसमध्ये तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल।
शिक्षण किंवा कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना कौतुक मिळू शकतं. तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते. एखादा कनिष्ठ तुमच्याकडून मदत मागेल आणि तुमचं नेतृत्व कौशल्य दिसून येईल. सावधगिरी बाळगा. तुमच्या भावना आणि इतरांवर दया दाखविण्याच्या स्वभावावर थोडं नियंत्रण ठेवा, कारण काही लोक तुमच्या या गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकतात. तुमचं एखादं मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता असल्याने चिंता होऊ शकते. दाखवावा करण्यापासून सावध राहा आणि जीवनातील सत्याला सामोरे जा. प्रेम जीवनाबाबत बोलू. पती-पत्नीचे संबंध चांगले राहतील, पण घरातील स्त्रियांमध्ये थोडीशी अनबन होऊ शकते. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याने चला. जर तुम्हाला चांगले नाते टिकवायचे असेल तर तुमचा अहंकार सोडणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या संकुचित विचारसरणीमुळे आणि अहंकारामुळे पारिवारिक जीवनात अडचण येऊ शकते. लहान लहान वादांमुळे मोठ्या समस्या होऊ नयेत म्हणून आत्ताच सावध व्हा. जे चालू आहे ते तुम्ही वेगळ्या नजरेने पहा. लिव्ह इन पार्टनर किंवा जोडीदारासोबत झालेला वाद आजचा दिवस दुःखद करू शकतो. तुमची आजी किंवा नानी यावेळी तुमची मदत करू शकतात आणि मार्गदर्शन देतील. नवीन वातावरण किंवा परिस्थितीला विरोध न करता त्यात नव्याने सुरुवात करा. कुटुंबातील संघर्षांपासून सावध राहा. आज तुमच्या मनात काही नवीन आणि रोमँटिक कल्पना आहेत, ज्यामुळे तुम्ही उत्तेजित वाटाल. कुटुंबातील तणाव तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतो, पण तुम्ही सगळं नीट हाताळाल. मतभेद बाजूला ठेवून तुमच्या प्रेमाचा पाठिंबा द्या. प्रेमाचं इंद्रधनुष्य आज तुमच्यासाठी गुलाबी दिवस घेऊन आलं आहे, त्याचा पूर्ण आनंद घ्या. करिअरबाबत बोलायचं झालं तर जर तुम्ही व्यापारी असाल तर वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्या. पार्टनर आणि जवळच्या व्यक्ती तुमचं सहकार्य करू शकतात. छोट्या छोट्या अपयशांमुळे निराश होऊ नका आणि हे लक्षात ठेवा की प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. नवीन कल्पना आणि विचार तुमचे जीवन सुसज्ज करतील. एखादी महत्त्वाची यात्रा तुमच्या वेळापत्रकात किंवा दिनचर्येत बदल घडवू शकते. तुमच्या जीवनात रंग भरण्यासाठी मित्रांशी भेटा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. जोखीम घेण्यास घाबरू नका, कारण विजेते कधीच हरत नाहीत आणि हरणारे कधीच जिंकत नाहीत. तुमचं आर्थिक नियोजन आणि कठोर परिश्रम आता फळ देत आहेत. जे लोक आधी तुमच्यावर शंका घेत होते आणि तुमच्या निर्णयांशी सहमत नव्हते, ते तुमच्या दूरदृष्टी आणि तर्कशक्तीवर प्रभावित होतील. आर्थिक यशाच्या या काळाचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. आज तुम्ही ऐषारामी वस्तूंवर खर्च करू शकता, ज्याचं तुम्ही बऱ्याच काळापासून स्वप्न बघत होता. कामात मेहनत अधिक लागेल, पण त्याचे परिणाम थोडे कमी मिळतील. लवकर यश मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. भागीदारीतील कामांमध्ये तुमचं ताळमेळ कमी असल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. आरोग्याविषयी शरीराची काळजी घेण्यापेक्षा मनाची काळजी घ्या. तुम्ही स्वतःला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवता, पण यामध्ये तुम्ही मनाकडे दुर्लक्ष करता. जे खूप परिश्रम करतो तो विश्रांती देखील घ्यावी. काही मनोरंजनात्मक क्रियाकलापांमध्ये भाग घ्या, जेणेकरून तुमचं मन तरोताजा होईल. दररोज स्वतःसाठी 15 मिनिटे नक्की ठेवा. योग आणि ध्यान करा. तुमचे विचार अनेक दिशांना पळण्याऐवजी एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा उपाय: गरिबांना हिरव्या मूगचं दान करा, ते शुभ राहील. जीवनात नेहमी सकारात्मक विचारांसह पुढे जात राहा. तुमचा दिवस शुभ जावो.